आज आम्ही तहसील कार्यालय आटपाडी या ठिकाणी विठलापूर गावामध्ये जो वाळूचा लिलाव आणि त्याचा ठेका दिलेला आहे तो ठेका रद्द करण्यासाठी या ठिकाणी कवटुळी ग्रामपंचायत, विठलापूर ग्रामपंचायत तसेच सांगोल तालुक्यातील लोटेवाडी ग्रामपंचायत आणि खवासपूर ग्रामपंचायत या 4 ग्रामपंचायतचे जवळपास 300-400 लोक या ठिकाणी तहसीलदार मॅडमना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। या ठिकाणी विठलापूर हद्दीत वाळूचा 1793 ब्रासचा ठेका दिलेला आहे। या ठेक्यामुळे वाळू उपसा झाल्यामुळे आमच्या लगतच्या कवटुळी ग्रामपंचायतला तिथं पिण्याच्या पाण्याच्या विहिरी त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या विहिरी यांना मोठ्या प्रमाणात तोटा होणार आहे, पर्क्युलेशनचा प्रॉब्लेम होणार आहे। त्याचबरोबर सततची वाहतूक याच्यामुळे तेथील शेतकऱ्यांना सुद्धा वाहतुकीचा त्रास होतोय, त्याचबरोबर पर्यावरणाची ही ती सगळ्या बाबतीत हानी होत आहे तिथं। आणि याचमुळे आम्ही या ठिकाणी मॅडमना हा ठेका रद्द करण्यासाठी निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। जो वाळू उपसाचा काय जो प्रकार घडलाय त्याच्याबद्दल 2 शब्द सांगतो, ते म्हणजे शासनाने तात्काळ रद्द करावा। तिथं जी अडचण आहे, गंभीर पाण्याचा प्रश्न मोठा आहे। तिथं शेकडो हेक्टर जमीन तोटा म्हणजे होणारा शेतकऱ्यांचा, तिथल्या स्थानिक लोकांचा पिण्याच्या पाण्याची अडचण आहे। आज 4 गावातला तिथं त्या क्षेत्रामुळे फायदा होतोय पाण्याचा, शेतीसाठी, पिण्याच्या पाण्यासाठी। रासोबाड सरपंच विठलापूर आज जो आमच्या नदीचा जो निलाव निघाला शासनाच्या ह्याच्यानुसार तो आमच्या सर्व गावच्या शेजारच्या वतीने आम्ही त्याचा निषेध करण्यासाठी तहसीलदार मॅडमच्या सोबत आज बैठक घेतली। त्यासोबत ते निलाव करणारे लोक आणि आम्ही 4 गावचे सरपंच याच्या वतीने आम्ही तहसीलदारांना आमच्या माध्यमातून निवेदन दिलं की बाबांनो, हा साठा भविष्यात म्हणजे उचलल्यानंतर आमच्या गावचा जो तोटा आहे तो कधीच भरून निघणार नाही। त्या संबंधित आम्ही सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन आम्ही ह्या पद्धतीचा निषेध केला आहे आणि हा इथून पुढच्या काळामध्ये अशा कुठलीही कारवाई करू नये आणि हा साठा उचलू नये अशी शेतकऱ्यांची सद्भावना आहे। जय हिंद। माजी सरपंच मी नामदेव शामराव लोटे। तर 4 गावात ज्या विठलापूर हद्दीतून जो शासनाने निलाव काढला होता त्या निलावासंदर्भात आज 4 गावातील जवळजवळ 200-300 लोक हजर होऊन तहसील कार्यालयामध्ये येऊन तहसीलदार मॅडमला सगळ्याच्या हस्ती लेखी निवेदन दिलं आहे। आणि ह्या टेंडरमुळे पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा फार मोठा गंभीर नुकसान होतंय। अनेक शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान फार मोठं होत आहे। त्यामुळं त्यांनी ह्या निलावामध्ये अजिबात कुठलाही ह्याचं जबरदस्ती किंवा शेतकऱ्यावर दादागिरी करू नये, अन्यथा ही दादागिरी केली तर आम्ही त्या येणाऱ्या वाहनाचं किंवा टेंडरवाले तोडफोड करून त्याचं कुठलाही आम्ही त्याच्यावर वाईट परिणाम झाला तर आम्ही त्याचा विचार करणार नाही आणि वाळू कायम करून आम्ही थांबवणार। या ठिकाणी आटपाडी तहसीलमध्ये मानगंगा नदी किनारी असणाऱ्या 4 गावचे खवासपूर, लोटवाडी तसेच कवटळे आणि विठलापूर या गावचे सर्व नागरिक आणि आम्ही सर्व सरपंच इथं मानगंगा नदी किनारी जो काही मानगंगा नदी किनारी असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना अंधारात ठेवून जो काही शासनाने वाळूचं टेंडर काढलेलं होतं त्याच्या वतीनं आम्ही सर्वजण इथं निषेध करण्यासाठी इथं जमलेलो आहोत। आणि तो शासन निर्णय तात्काळ थांबवून लोकांची जी जनभावना आहे ती विचारात घेऊन तो निर्णय तात्काळ शासनाने थांबवावा व जो शेतकऱ्यांना जो त्यापासून तोटा होणार आहे तो शासनाने तोटा करू नये यासाठी आम्ही इथं तहसील मॅडमपाशी निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनीही या निर्णयाचं स्वागत करून जो योग्य ती पुढील कारवाई करेल असा शब्द दिलेला आहे। धन्यवाद।